स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। बाल विवाह मुक्त भारत हा कार्यक्रम KM हायस्कूल जत येथे साजरा। MS मराठी न्यूज नेटवर्क जत मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे महामंत्री महिला व बाल विकास बाल विवाह मुक्त भारत मोहिमेच्या अंतर्गत शुभारंभ करण्यात आला। या अनुषंगाने KM हायस्कूल जत येथे कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी महिला संरक्षण अधिकारी सौ शिवनेरी केदार मॅडम, जेऊर सर, आंबेडकर शेती विकास संस्था जत तालुका समुदाय कार्यकर्ती राजमती कांबळे, जिल्हा समन्वयक आयेशा सोनीकर, मुख्याध्यापक सोलापुरे सर, पत्रकार मोहम्मद शेख, अंगणवाडी प्रतिनिधी कटरे व पाथरूट मॅडम उपस्थित होत्या। KM हायस्कूलचे मुख्याध्यापक MS सोलापुरे सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। शिवनेरी केदार मॅडम यांनी मुलांना बालविवाह संबंधी मार्गदर्शन केले। राजमती कांबळे मॅडम यांनी मुलांना व शिक्षकांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली। महिला म्हणजे काय तर मुलीवर जन्मापासून म्हणजे तिच्या शेवटपर्यंत जे काही अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात प्रत्येक स्त्रीला, महिलेला, मुलीला न्याय मिळायला हवा। त्यासाठी आपल्या शासनाकडून महिला व बाल विकास विभागामध्ये संरक्षण अधिकारी म्हणून एक पद आहे। प्रत्येक तालुक्याला एक अधिकारी आहे। त्या पदावर मी काम करते आणि आज आपण सगळेजण एका कार्यक्रमासाठी आज जमलेले आहोत। ते म्हणजे बालविवाह। बालविवाह म्हणजे काय माहिती तुम्हाला? म्हणजे बालकाचा विवाह करणे। बालक म्हणजे काय? बालक कुणाला म्हणतो आपण की तो 18 वर्षाच्या आतील जे मूल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बालक म्हणतो। आणि शासनाने आजपासून जाहीर केलेले आहे, एक मोहीम राबवलेली आहे की केंद्र स्तरापासून अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत, म्हणजे दिल्लीपासून ते आपल्या ग्रामपंचायतीच्या पातळीपर्यंत प्रत्येकाने अशी शपथ घ्यायची की माझ्या वयाची 18 वर्ष म्हणजे मुलीच्या 18 वर्ष आणि मुलाच्या 21 वर्ष वय होईपर्यंत कुणीही बालविवाह करायचं नाही। म्हणजे लग्नाचं आपलं एक आपण शाळेत ऍडमिशन आपलं घेतलं जातं, त्यासाठी एक शासनाने वय ठरवून दिलेलं आहे की 7 वर्ष वय झालं तर तुम्हाला शाळेत ऍडमिशन मिळतं। त्या पद्धतीने आपल्याला 18 वर्ष आणि आपल्याकडं ग्रामीण भाग आहे, म्हणजे इकडं आपला जत तालुका एक ग्रामीण दुष्काळी आणि बऱ्यापैकी आपल्याकडची लोकसंख्या जी आहे ती अशिक्षित आहे आणि पूर्ण राज्यात आणि राज्यात सगळ्यात जास्त बालविवाहाचं प्रमाण कुठे तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगली जिल्ह्यात जास्त कुठे आहे तर आपल्या जतमध्ये आहे। याचं कारण काय असेल बरं? कारण हे आहे की आपल्याकडची बरीच लोक म्हणजे दुष्काळग्रस्त म्हणजे आपल्याकडं शेती वगैरे बऱ्यापैकी अशी पिकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की लोक ऊसतोडीला वगैरे जातात। म्हणजे नोकरी करणारे इथे जरमध्ये म्हटलं तर बाहेर नोकरीसाठी होणारी लोक म्हणजे जास्त आहेत, व्यापारी लोक जास्त आहेत, पण शेतकरी लोक आहेत परंतु त्यांना पुरेसं शेतीपासून उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं ऊसतोडीला वगैरे जातात। मग मुली आणि मुलं, मग मुलगी असेल तर तिला आता 15-16 वर्षाची झाली मुलगी तर तिला आता सोबत घेऊन कुठं फिरायचं आणि ठेवायचं तर आजोबा वगैरे तर तिला कुठे ठेवायचं? हे लोक असे फिरतात, म्हणजे त्यांचं कुटुंब फिरत असतं। तर मग काय करणार? तर त्यापेक्षा काय करायचं, तिचं आपलं 15, 16, 13, 14 वर्षामध्ये काय करायचं? लग्न लावून द्यायचं। आपल्यावरची जबाबदारी काय करायची? म्हणजे दुसऱ्याच्या स्वाधीन करायची आणि लग्न करून म्हणजे त्या मुलीचं दिलं की आई वडिलांची जबाबदारी संपते। परंतु एवढ्याने प्रश्न नाही मिटत। कारण काय होतं, परत म्हणजे स्त्रीची परिपक्वता येण्यासाठी किंवा तिला एक शारीरिक सुदृढता येण्यासाठी किंवा एखाद्या मुलाला जन्म घालण्यासाठी ती सुदृढ होण्यासाठी तिला 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे। ते शारीरिक आणि मानसिकरित्या। तुम्हाला आता एखादी जबाबदारी दिली की कुटुंब चालव, जमेल का तुम्हाला? ते नाही जमणार। आणि लग्न केलं की एका कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागते। म्हणून साठी शासनाने आजपासून एक मोहीम सुरू केली आहे आणि त्या मोहिमेमध्ये शपथ घ्यायची की मी म्हणजे बालविवाह मी म्हणजे 18 वर्षाच्या आधी, 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी म्हणजे प्रत्येक बालकांना शिक्षकांना सगळ्यांनी की त्यामध्ये बालविवाह करणार नाही। आणि त्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं आपण
भेटलेलो आहोत. तर अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू व प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ. सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू सांगली जिल्हा सारा. सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू सांगली जिल्हा सारा. आता बालविवाह मुक्त परिवार, हम सबका है संदेश, बालविवाह मुक्त है देश. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.